नमस्कार मित्रांनो, मी यश डाडवे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शिमगा भाग 1 तुम्ही बघितलंच असणार. शिमगा 1 भाग 1 मध्ये आपला होता चोर हलकून. तर आज आहे मोठी होळी. मोठी होळीसाठी आम्ही आता खांब आणायला आलो. दुपारचे 2 वाजलेत. ह्या कडक उन्हातनं आम्ही खांब आणायला आलो, कारण की पोरांचा रक्त गरम आहे अजून तर काल रात्रीपासून. तर एक खांब बघितला आत्ता जस्ट तिकडे, पण पोरं बोलते तो छोटा आहे, आम्हाला मोठा पाहिजे, कारण की त्यांना मोठ्याच गोष्टी आवडतात, बारक्या गोष्टी काही आवडत नाही. तर आता चाललं, ही आपली एवढी पब्लिक आहे गावातली, सगळी पोरंच आहेत बहुतेक. तर जाऊ आता बघू. दुसरीकडे एक बघितलाय, तो बघू, तो नाही याचा विचार आहे. आता जाऊन तिथं बघू कसं काय तो. चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. खांब तर आता बघितलाय, पण विषय कसा झालाय माहिती आहे का, खांब आमचा नाही, त्यामुळे आता विचारायला पाठवलंय तोडू काय खांब. नाही बोलणार नाही. हा बघा, हा खांब आहे, कसा आहे बघा तुम्ही. हा एवढ्यानं आम्हाला न्यायचा आहे, नाही नेला तर काय इज्जत गेल्यासारखं होईल. पण नेतील आमच्या गावातले पोरं शेवटी. यश आलाय आज बघा काय करतोय. वाघ आणलं, वाघ सगळे मुंबईवरनं वाघ आलेत बाहेर बिना शिफ्टीचं. हा बघा, वेस्ट इंडिज वरनं बोलवलाय, काल हारला म्हणून इकडे आलाय तो. हाय एवढी पब्लिक, हा चॉईस केला. आता बघू कसा काय तो. बोलले तोडा, तर आता घेऊनच जायला लागेल. हे बघा मित्रांनो, करवंद पण आता झालीत, म्हणजे कच्ची आहेत. हे बघा, तर थोड्या दिवसांनी पिकतील करवंद पण. तर बघू, चाललंय तोडायचं की नाही, कारण की खूप मोठा आहे, पण तोडतील आमची पोरा. तर मित्रांनो, परत एकदा कॅन्सल झालेला आहे, कारण की ते ज्यांचं आहे ते नाही बोलते, तर आम्ही पण पुढे काय बोलू शकत नाही. जाऊ दे. हाय आपल्या तात्यांच्या शेतामध्ये पण एक आहे मस्त, तो बघू. चला, प्लॅन बी नाही, आता प्लॅन सी आहे. ए झाला, बी झाला, तर सी तरी सक्सेस होत आहे की नाही काय माहित नाही. तात्या आहेत शेवटी, ते तात्या आहेत. चालले सगळे गावंडानी लागले एक एक आता बाहेर गप. मित्रांनो, बॉबी आहे, विसरू नका याला. तुम्हाला काय बोललंय, कोणता पण ब्लॉग असो, कोणता कार्यक्रम असो, कोणाचं लग्न असो, कोणाची हालत असो, तर कोणती मीटिंग असो, तर प्रत्येक ह्याच्यात हजर असतो आमच्यासोबत. साला कट्टर आहे आमच्यासोबत. आता चालले आम्ही गणपत त्यांच्या शेतामध्ये बघायला. आलोय आता तात्यांच्या शेतामध्ये, तर बघतोय कोणता घ्यायचा आहे. 3-4 काम आहेत, त्यातलं एक कोणता तरी घेऊनच जायला लागलं. आता काय ऑप्शन नाही दुसरा आपल्याला. सगळी पोरच आहेत मित्रांनो. काजू पण महवरलाय, बिया तर आल्यात नाही, पण महवरलाय काजू, माहितच असेल तुम्हाला. आता परत तो होता तो काम, तो पण कॅन्सल झालाय. आता परत पुढं चालतेत. मला आता असं वाटायला लागलंय, दुसऱ्यांची होळी लागल तोपर्यंत आपण खांबच शोधत राहू, आता मला असं वाटतंय. फायनली आता सिलेक्ट झालाय, म्हणजे आता हा ठरवला आम्ही, हा न्यायचा. बघा एवढा आहे. जाम अख्खी प्रभात फेरी झाली तुम्हाला सांगू. परत तिकडनं गेलो, तिकडं गेलो, परत तिकडं गेलो, परत तिकडनं फिरून इकडंच आलो. मग विचार करा, एवढी मोठी फेरी मारली आहे. नंतर हा एक आता ठरवला घ्यायचा. मित्रांनो, फायनली काम पडलेलं आपला बाहेरच्या साईडला पडला. बरा झाला बाहेरच पडला, नाही तर परत आपल्याला आतमधनं परत बाहेर न्यायला लागला असता. मस्त रस्ता पण झाला इथनाच. आता जरा त्याला साफ करू, फांदे वगैरे तोडू त्याच्या, म्हणजे कसं न्यायला बरा पडेल.
जो फायनली आम्हाला बाहेर काढायचा तो आम्ही काढला एकदम. आता काही टेन्शन नाही, आरामात जाईल. हा बघा एवढा मोठा आहे, दाखवतो तुम्हाला जवळून. बुंजाचा फोटो काय तिकडे पाठव. एवढा मोठा आहे. आता बघू, दाखवतो तुम्हाला कसा नेतो ते. बघत राहा ब्लॉग, मजा येणार आहे ब्लॉग मध्ये जाम. आता दमलो जाम बेकार, कारण की जाम प्रमाणाच्या बाहेर जड आहे खांब. तर आता डायरेक्ट ट्रॅक्टर बोलवलाय, त्या ट्रॅक्टर मध्ये टाकू पुढची साईड आणि मागची साईड उचलू. म्हणजे पूर्ण नाही पण थोडाफार तिथपर्यंत नेऊ, नंतर मला उतरवायलाच लागणार आहे. नंतर उतरव तिथनं परत खांद्यावरच घ्यायला लागणार आहे. खांद्यावर घेऊ, चला. आता टाकतोय ट्रॅक्टर मध्ये. ट्रॅक्टर म्हणजे ट्रॉली काढलीच, फक्त इथे खाली ठेवतोय, असा पण जाईल. ट्रॅक्टरला आता म्हणजे असं पाटणं उचलू म्हणजे कसं अलगद जाईल, असं कष्ट नाही लागणार. जेवढं मागं जाल ना तेवढं वजन कमी लागेल तुम्हाला. टेक्नॉलॉजी आता आणलं खांबाला होलीवर. हा बघा इथंच ठेवलाय. आता उभा करू. सागरला आलाय आपला. आता जरा पूजा करू आणि उभा करून घेऊ, म्हणजे कसं आपल्या पोरांचं काम झाला. बघितलीच मित्रांनो, छोटीशी टेक्नॉलॉजी लावली. ट्रॅक्टर आणला लगेच इथं 5 मिनिटात. तसं पण आम्ही आणला असता, कारण की आमच्या पोरांचा रक्त गरम आहे, तुम्हाला माहित आहे. तसं पण आम्ही आणलाच असता, असं काही विषय नाही. पण आणला, आता जाऊ द्या. आता जरा थोडा वेळ बसतो आणि खांब आपला उभा करून घेतो पहिले.
काम उभा झालाय मित्रांनो. हा बघा लय कष्ट लागला काम उभा करायला. असं वाटत होतंय की नाही, पण काम उभा केला फायनली. अजून नाही. आता गंडेर वगैरे लावू, गुंड्या वगैरे लावायचे आहेत. बघा पुढपर्यंत ब्लॉग, अजून खूप मोठा ब्लॉग होणार आहे, तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. गंडेरा लावतो इकडनं तिकडनं, कालच्या रात्रीच्या आणलेल्या जेवढ्या. तर बहुतेक तर मित्रांनो गंड्याला लावून झाले. आता फक्त फांद्या लावायच्या आहेत आणि तो गवत लावायचं, म्हणजे गुंड्या लावायच्या आहेत. गाणी बिनी लावलीत जरा. मित्रांनो आता गंडेरा बिंडेरा लावून झाले. आता कवाल लावते सगळी जण. कवाल लावल्याच्या नंतर परत गुंड्या येणार आहेत, म्हणजे अजून बरंच काम आपला बाकी आहे. होईल असती आता 6 वाजले, 7 वाजेपर्यंत 1 तासात होईल. तो गाइस तो हम जा रहे हैं. आता गवत लावायला पण सुरुवात झालेली आहे. आता झालंय. आता ओम बघा कसा गवत लावतोय. आणि तिकडे अशी वेल जॉईन करायला सुरुवात झालेली आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तिथं तर बेकार मजा येणार आहे. आता मित्रांनो तुम्ही बोलणार हा काय करतोय. आता हा आम्ही करतोय कसं, म्हणजे वेल आपल्याला जास्त मोठी भेटत नाही, त्यामुळे आम्ही त्या वेल 2 वेल घेतो, 2 वेलीला खोलतो, मग त्यांना एक जॉईन करतो आणि एकच अशी मोठी करतो. कारण की आपली ओली मोठी असल्यामुळे वेल पण मोठीच लागणार ना. आता दाखवतो तुम्हाला कशी पील मारतात वगैरे. गाठ मारावी लागते. वेल मस्त पोळून झाले. आता गाठ मारतात, दाखवतो तुम्हाला कशी गाठ मारतात. ती दर्शन दाय गाठ मारते. आता उजवी वर्ण आहे. उजवी अशी बरोबर आहे काय? थांबा पाहिजे. तिकडं अजून आपली होली रजायची बाकी. अजून गवत लावते, ओम लावते. तिकडे ओम हाय, ओम लावल. मित्रांनो फायनली आपली की होळी आता सजवून झालेली आहे.
हे बघा